अधिक महिन्यात महिलांनी ही चूक टाळलीच पाहिजे. तुम्ही कधी विचार केलाय का, की अहोरात्र कष्ट करूनही, देवधर्म करूनही तुमच्या घरात पैसा का टिकत नाही? प्रत्येक गुरुवारी मठात जाताय, अक्कलकोटच्या वाऱ्या करताय, रोज 11 माळी जप करताय, तरीही घरामध्ये कटकट, मानसिक तणाव का संपत नाही? तर आज एक तुम्हाला धक्कादायक सत्य सांगणार आहे. तर या चालू अधिक महिन्यामध्ये नकळत तुमच्या हातातून घडणारी एक साधी चूक संपूर्ण कुटुंबाला गरिबीची आहेत लुटू शकते. अनेक सुशिक्षित महिला केवळ माहिती अभावी स्वतःच्या हाताने आपल्या घराची लक्ष्मी घालून बसतात. हा कोणताही अंधश्रद्धा नाही आहे, तर एक आध्यात्मिक नियम आहे. जर तुमच्या घरात सुखशांती हवी असेल, तर पुढील काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुमच्या घरातल्या एका मोठ्या समस्येचं गुपित उलगडणार आहे. आजकाल प्रत्येक गृहिणींची, प्रत्येक भगिनीची, प्रत्येकाच्या भावांना आजकाल अवस्था एकच आहे. सकाळचे डोळे उघडल्यावरती ते रात्री मिटेपर्यंत तुमचं आयुष्य हे एका चक्रवायूसारखं फक्त फिरतंय. सकाळी उठायचं, मुलांचे डब्बे, पतीची तयारी, स्वतः नोकरीवरती असेल तर ती धावपळ किंवा घरातल्या सासू-सासऱ्यांची काळजी. दिवसभर शरीर सुकलेली काडी होईपर्यंत कष्ट करायचे. पण संध्याकाळी पदरी काय पडतं? केवळ थकवा, मानसिक तणाव आणि दिवसभरात झालेलं एखादं भांडण. तुम्ही कधी-कधी एकांतात शांत असाल तेव्हा रडू येतं ना? जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात ना? आणि मनामध्ये एकच प्रश्न येतो त्यावेळेस, की "स्वामी मी काय पाप केले, की माझ्या वाट्याला एवढा संघर्ष आलाय?" घरासाठी तुम्ही स्वतःचे सगळे छंद मारता. काही जरी नवीन एखादी वस्तू घ्यायची असेल, तरी देखील 1000 वेळा विचार करायचा. पण हे सगळं तुम्ही करता, तरी देखील कुठे ना कुठे काही लोकांचे टोमणे हे ऐकावेच लागतात. काही महिला तर नोकरी करून घर सांभाळतात. डबल ड्युटी करूनही त्यांना घरात तो मान मिळत नाही. पतीचे सगळे प्रगतीचे सगळे मार्ग जे आहेत तर ते ब्लॉक झालेले असतात. बॅलन्स देखील वाढत नाही. उलट कर्ज हे वाढतच जातं. जर तुमच्यासोबतही असंच काही जर घडत असेल, तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. आज स्वामी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे. तुमच्या या सगळ्या त्रासांचं मूळ कुठेतरी या पवित्र अधिक महिन्यात घडणाऱ्या चुकांमध्ये दडलंय. हा त्रास नेमका का होतो? तर अधिक महिना ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा काळ ऊर्जेचा प्रचंड मोठा स्तोत्र आहे. या काळात विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्ती ह्या तीव्र असतात. मग अशा वेळी आपल्या घरात वाद का वाढतात? त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि मानसिक नकारात्मकता. आपण जेव्हा ना मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा आपल्या नकळत आपल्या तोंडामधून काहीतरी वाईट शब्द निघून जातात, बाहेर पडतात. अनेक महिलांची एक सवय असते, की कामाच्या गडबडीमध्ये किंवा चिडचिडीमध्ये वस्तूंची अदळापट करतात, मुलांवरती ओरडतात. तुम्हाला वाटतं का, की हा फक्त राग आहे? पण आध्यात्मिकदृष्ट्या ही घरातली ऊर्जेची हानी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी एक विशिष्ट ऊर्जा तयार होते. ज्या घरामध्ये अधिक महिन्यासारख्या पवित्र काळातही सकाळी उशीरपर्यंत झोपण्याची सवय आहे किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरात अंधार असतो, तेथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. अनेक गृहिणी संध्याकाळच्या वेळी मोबाईल पाहत, रील्स पाहत बसतात किंवा टीव्हीवरती मालिका लावून त्यामध्येच गुंतून राहतात. नेमकी हीच ती चूक आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, की देह हा देवाचे मंदिर आहे. पण आपण काय करतो? आपण शरीराने तर अस्वच्छ राहतोच, पण मनानेही शेजारच्यांबद्दल, नातेवाईकांबद्दल आपण द्वेष बाळगतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या प्रगतीवरती जाता किंवा घरात बसून कोणाची तरी निंदा करता, तेव्हा अधिक महिन्याचं पुण्य तर मिळतच नाही, उलट तुमच्या खात्यामध्ये पापाचा घडा हा भरू लागतो. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधले स्वामी महाराजांचं चरित्र.
जर तुम्ही बारकाईने वाचलं, तर तुमच्या लक्षात येईल की स्वामींनी कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नाहीये. त्यांनी नेहमी कृतीला आणि विचारांच्या शुद्धतेला महत्त्व दिलेलं आहे. एकदा एक श्रीमंत सावकार स्वामींच्या दर्शनाला आला होता. त्याने खूप मौल्यवान वस्तू, सोन्याची नाणी स्वामींच्या चरणी ठेवली. त्याला वाटले की स्वामी हे पाहून खुश होतील, पण स्वामींनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. उलट काही वेळाने एक गरीब महिला तिथे आली. तिने अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या खाण्यातील एक कोरडी भाकर स्वामींना दिली. स्वामींनी ती भाकर आनंदाने खाल्ली. याचा अर्थ काय? स्वामींना तुमच्या पैशाची, मोठ्या दानाची हाव नाहीये. त्यांना तुमच्या मनातील भाव हवा आहे. या अधिक महिन्यात अनेक महिला खूप कडक उपवास करतात. शरीराला त्रास होईल इतका उपवास करतात कडक. भूक लागल्यावरती मग चिडचिड होते आणि तो राग मुलांवरती किंवा घरामध्ये पसरतो. शांतता भंग होते त्यामुळे. तर तो उपवास देव कसा स्वीकारेल? अधिक महिन्यात स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणं हे आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये भीती वाटते, तेव्हा तुम्ही स्वामींना शांत बसून, डोळे बंद करून तुम्ही स्वामी समर्थ नावाचा जप तरी करून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू लागेल. तुम्ही स्वामींना फक्त स्वामींच्या चरणी शरणागती पत्करा. पहिली चूक, अन्नपूर्णा देवीचा अपमान आणि उष्ट्या भांड्यांची चूक. स्वयंपाकघर हे घरातील पवित्र स्थान मानलं जातं, कारण की इथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो. अधिक महिन्यात या स्थानाची शुद्धता राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. अनेक महिलांना रात्रीचे जेवण झाल्यावरती भांडी तशीच बेसिनमध्ये टाकून सकाळी घासण्याची सवय असते, पण ही टाळली पाहिजे. स्वामी समर्थांनी नेहमी अक्कलकोटमध्ये महाप्रसादाला खूप महत्त्व दिले. ते अन्न वाया घालवल्यावरती प्रचंड राखवायचे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याचा आदर केलाच पाहिजे. तर आजपासून एक नियम करा की अधिक महिन्यात रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा. एकही उष्टे भांडे बेसिनमध्ये ठेवू नका. रात्री ओटा स्वच्छ करून तिथे एक छोटासा तुपाचा दिवा किंवा साधा दिवा लावा. यामुळे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी दोन्हीही प्रसन्न होते. दुसरी चूक म्हणजे उंबरठ्याची पवित्रता आणि संध्याकाळची चूक. घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा नसतो. तो तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार की नकारात्मक ऊर्जा येणार ह्याचं प्रतीक आहे. अधिक महिन्यात संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावरती कचरा टाकणं किंवा तिथे पाय ठेवून उभा राहणं हे अशुभ आहे. अनेकदा नोकरीवरून आल्यावरती किंवा संध्याकाळी घरातल्या गृहिणी घाईघाईमध्ये मुख्य दरवाजाजवळ पाय पुसल्यावरती पाय घासून उभा राहून तिथे मोबाईल बघतात किंवा तिथेच उभा राहून दरवाजाच्या मध्यभागी बोलत थांबतात. तर संध्याकाळच्या वेळेस हे टाळलं पाहिजे. स्वामींच्या मठात संध्याकाळची आरती ही अत्यंत नियमाने किंवा पवित्रतेने व्हायची. स्वामी सांगायचे की संध्याकाळची वेळ ही देवाच्या आगमनाची असते, तर त्यावेळी संपूर्ण घर हे प्रसन्नच असलं पाहिजे. म्हणून अधिक महिन्यात तरी रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी 6 ते 7च्या दरम्यान घराचा मुख्य दरवाजा कमीत कमी अर्धा तास तरी उघडा ठेवा आणि घराबाहेर डाव्या बाजूला एक दिवा लावा आणि घरामध्ये कापूर वगैरे जाळून धूप फिरवा. तिसरं म्हणजे शब्दांचे विष आणि कुटुंबातील कलह. स्वामी नेहमी सांगतात की सबका मालिक एक है. वासनेने कोणाचेही मन दुखवू नका, ही शिकवण त्यांनी दिलेली आहे. स्वामींच्या समोर जर कुणी कोणाची निंदा केली तर स्वामी त्यांना तिथून हकलवून लावायचे. या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या जिभेवरती ताबा ठेवा. घरात कितीही मोठे संकट आले तरी देखील माझं नशीब वाईट आहे असं म्हणू नका. उलट म्हणा की स्वामी माझ्यासोबत आहे. हा कठीण काळ निघून जाईल आणि तुमच्या शब्दामध्ये बदल केला तर तुमचं नशीब देखील आपोआप बदलायला लागेल. अधिक महिन्यामध्ये आपण जे काही बोलतो त्याचे पडसाद विश्वात खूप वेगवान असतात. त्यामुळे या काळामध्ये जर तुम्ही कोणाला शाप दिला किंवा काही वाईट शब्द स्वतःबद्दल देखील बोलला तर ती नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
घरात पैशाची चणचण असली की पती-पत्नीमध्ये देखील वाद होतात. तर अशा वेळी अनेक महिला म्हणतात, की "माझं नशीब फुटलंय. तुमच्या घरात आले आणि माझे दिवस भरले." किंवा असे खूप महिला वाईट-साईट काहीही रागामध्ये शब्द बोलून जातात. पण हे सगळं महिलांनी टाळलं पाहिजे. चौथं म्हणजे दानधर्म, गुप्तता आणि अहंकाराची चूक. अधिक महिन्यात दानाला हे खूप महत्त्व दिलेलं आहे. पण आजकाल काय होतं, की आपण एखादं दान करतो ना, त्यावेळेस त्याचा दिखावा जास्त केला जातो. सोशल मीडियावरती फोटो टाकणं किंवा चार चौघांमध्ये सांगणं, की मी अमुक-तमुक ठिकाणी एवढे पैसे दान केले, ह्या गोष्टीचं दान केलं. याला अहंकार म्हणतात. समाजात तुम्ही अधिक महिन्यात समजा जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये एखाद्या गरिबाला किंवा मंदिरामध्ये अनारसांचे दान दिले, जे अधिक महिन्यात खूप पवित्र मानलं जातं. पण घरी आल्यावरती तुम्ही शेजाऱ्यांजवळ त्याचा बडेजाव केला, तर त्या दानाचे फळ शून्य इतकेच होते. स्वामी समर्थ स्वतः कधीही कोणत्याही चमत्काराचा किंवा दानाचा गर्व केला नाही त्यांनी. ते राजे, महाराजे आणि गरीब, भिकारी दोघांनाही सारखेच लेखायचे. अधिक महिन्यात जे काही दान करा, ते अत्यंत गुपित ठेवा. उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील कळू देऊ नका. गरजवंतांना अन्नदान करा, त्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांना मदत करा, गाईला घास द्या. पण हाच खरा स्वामी मार्ग आहे. पण दान केलेलं हे कधीच कोणाला सांगू नका. 5वं आळस आणि विनाकारण होणारा संशय. बहुतेक लोकांना माहीत नसलेली चूक ती म्हणजे दुपारची झोपण्याची ही सवय तुमच्या आयुष्यातील सौभाग्य हळूहळू नष्ट करते. म्हणजेच काय, की तुम्ही तुमच्याच आयुष्यामध्ये हळूहळू संशयाचं वादळ निर्माण करताय. अधिक महिना हा साधनेचा काळ आहे. या काळात शरीरातील आळस हा वाढू देणं अत्यंत घातक ठरतं. विशेषतः महिलांनी दुपारी लांब वेळ झोप घेणं किंवा घरात सतत आळस देणं हे टाळलं पाहिजे. अनेक गृहिणी दुपारचे जेवण झाल्यावरती टीव्ही पाहतात किंवा 3-4 तास झोपतात. यामुळे शरीरातील ऊर्जाही मंदावते आणि मनामध्ये नको ते विचार येतात. पतीबद्दल संशय येतो किंवा भविष्याची चिंता निर्माण होते आणि त्याचा परिणाम मग हा संध्याकाळी होतो. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे 24 तास कार्यरत असायचे. ते कधीही एका जागी बसून राहत नसत. त्यांनी भक्तांना देखील नेहमी हेच सांगितले, की कर्माला प्राधान्य द्या. विचार करा, आपण एवढं सगळं कष्ट कशासाठी करतोय? आपल्या मुलांसाठी, आपल्या चांगल्या भविष्यासाठी. तर आपल्याच काही साध्या चुकांमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर त्या चुका आपण तशाच चालू नाही ठेवू शकत ना, आपण त्या टाळल्या पाहिजेत. तर हा अधिक महिना दर 3 वर्षांनी एकदाच येतो. हा काळ आपल्या आयुष्याचा जुना चुका सुधरून नवीन सकारात्मक ऊर्जा आणण्याचा हा सुवर्णकाळ असतो. तरी जर आपण आत्ताही जागे झालो नाही, तर कदाचित आपण मागे ज्या चुका केल्यात त्याच आपण आत्ता देखील करू आणि सेम तसंच आयुष्य राहील. त्यामुळे जर आयुष्यामध्ये चांगले बदल हवे असतील, तर काही चुका ह्या टाळल्या पाहिजे. स्वतःमध्ये काही बदल करायला हवे. पायरी म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या पहिल्यांदा जमिनीवरती पाय ठेवण्यापूर्वी स्वतःचे 2 हात ओपन करून त्यामध्ये बघून कराग्रे लक्ष्मी म्हणायचं आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यावरती सूर्याला जल अर्पण करायचं आहे. हे 5 मिनिटाचं काम आहे, पण यामुळे तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. दुसरी चूक म्हणजे दुपारच्या जेवल्यापूर्वी घरातील पहिली भाकरी ही किंवा तुम्ही काहीही बनवलं असेल, तर त्याचा एक तुकडा गायीसाठी किंवा मुक्या प्राण्यांसाठी साईडला ठेवायचा आहे. अधिक महिन्यामध्ये गोमातेची सेवा करणं आणि त्याचं फळ ह्या हजारो पटीने मिळतं. तिसरं म्हणजे संध्याकाळी 7 वाजता घरामध्ये तुमचे कोणतेही इष्टदेवता असेल, त्यांची तुम्ही गाणी लावा किंवा जप करा. श्री स्वामी समर्थ नावाचा जप देखील तुम्ही घरामध्ये मोठ्याने लावा. त्यामुळे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होईल. चौथं म्हणजे झोपण्यापूर्वी
बेडवरती तुम्ही बसून 2 मिनिटं शांत डोळे बंद करून दिवसभरामध्ये ज्या काही तुमच्या हातातून कळत-नकळत चुका झाल्या असतील त्याबद्दल स्वामींची माफी मागा आणि म्हणा, की "स्वामी माझे आजचे दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे." मला माहीत आहे, की तुम्ही आतून अ, खूप तुटलेले आहात. आतून आपल्याला ना दुःख होत असतं, पण कधी-कधी आपण ते बाहेर दाखवत नाही. अनेक रात्री आपण उशीमध्ये तसंच झोपायला आल्यानंतर आपल्याला कधी-कधी रडू येतं किंवा आपल्याला आपलं दुःख आठवतं. पण जेव्हा जगातील प्रत्येक दारं तुमच्यासाठी बंद होतील ना, तेव्हा स्वामीचं दार हे नेहमी तुमच्यासाठी उघडं असेल. तुमच्या पाठीवरती जो हात आहे ना, तो त्या जगातील सगळ्यात शक्तिशाली हात आहे. त्यामुळे चिंता करू नका. स्वामी समर्थांनी स्वतः शब्द दिलेला आहे, की अशक्यही शक्य करतील स्वामी. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ हे तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही. तर काही वादळ हे तुमच्या समोरील अडचणीचा रस्ता साफ करण्यासाठी देखील येतात. त्यामुळे संकट कितीही मोठे असेल ना, तरी देखील स्वामींच्या कृपेपेक्षा ते कधीच मोठे नाहीयेत. आजच निश्चय करा, तुम्ही हरणार नाहीये किंवा खचून जाणार नाहीये मनाने. कारण की स्वामींचे भक्त कधीही पराभूत होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हा अधिक महिना तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरेल. ह्या काही चुका सुधारा. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, कटकटी, भांडण हे सगळं नष्ट होईल. सुख समृद्धीचा वर्षाव तुमच्यावरती होईल. फक्त स्वामींवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि एका स्वामी भक्तापर्यंत हा जरूर पोहोचवा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.